काय धंदा करायचा आता, हे असंच कळस तरी तरफडून चुरफडून पोट भरायचं. हा ट्रेलर बघून तुमच्या लक्षात आला असेल की आता महाराष्ट्राची दुष्काळाची परिस्थिती काय, हा दाखवणारा हा ट्रेलर होता. पण हा फक्त मी ट्रेलरच दाखवत नाही तुम्हाला, तर त्याची वस्तुस्थिती ही तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बघा, ह्याच्याकडून उसणं घे, त्याच्याकडून उसणं घे, आणि ज्याचं खायला घातले ती माणसं येऊन बोलतात ना, त्याचं टायमिंग नाही गेल्यावर तुम्ही खाता आमचं पैसे का देत नाही. ती गाया पाळणंच लय अवघड झाले. गोटे विकल्यात माणसांनी खाया वाबावे. तर माझे केवळ एक गाय 40 लिटर दूध देते म्हणून माझं चाललंय आतापर्यंत कुठेतरी गणित. मी बी असं उसणं पासणं घेऊ बागा. पहिलं काय झालं, इथं आमचे बकरी असायचे लहानपणापासून, इकडं चरायचे डोंगरात. पण पहिला पाऊस काळ चांगला असायचा, तेव्हा आमचा दिवस चांगला जायचा. आता दिवसाने दिवस काय झालं, पाऊस कमी होत झाला, तकलीफ जास्तच होत चालली. चराय भेटत नाही, खायला भेटत नाही, बकऱ्याला म्हणजे जीवन चांगलं राहत नाही. मग हिंडायला लागतं, फिरायला लागतं, कुणाकडे जायला लागतं. मग इथून काय झालं, मग लोक पाऊस नसल्यामुळं लवकरच कोकणाला निघून गेले, पाठीमागचे सोडून. म्हणजे मुलं बिलं इथे शाळेला ठेवून तर कुटुंब राहायला, म्हणजे इथं पाणी नाही, चराय नाही, पोट भरायचं कशाने, जगणार कशावर. आणि इथं मी बी राहिलो म्हणजे आपलं मंदिरासाठी आपलं पाणी घालाय, देवाची सेवा